हाय एव्हरीवन, कसे आहात सगळेजण? मजेत आहात ना? मजेतच राहा। आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना। तर आज मी बनवणार आहे उडीद डाळीचे लाडू, पौष्टिक आणि खमंग असे। आणि एकदा नक्की बघा आणि व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा, म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी कशा प्रकारे बनवले ते दाखवले। तर सर्वात आधी काय करायचं आहे, डाळ मस्त गुलाबी रंगावर अशी भाजून घ्यायची कमी गॅस करून, आणि मग नंतर बघा थंड होऊ द्यायची आणि गिरणीतून दळून आणायची। कारण कसं माझ्याकडे घरीच घरघंटी आहे त्यामुळे मी घरीच दळली, तुम्ही गिरणीतून पण दळून आणू शकतात। आणि आपलं गव्हाचं पीठ नॉर्मली दळतो तसंच ते दळायचं आहे। आणि बघा मी काय काय घेतलं आहे, आता खोबरं घेतलं आहे अर्धा किलो, 1 किलो गूळ घेतला आहे, 250 ग्रॅम काजू, 250 ग्रॅम बदाम, आळीव, खारीक पावडर, असं डिंक अर्धा किलो असं सगळं घेतलं आहे। आणि तूप थोडंसं ह्या लाडूंमध्ये जास्तच टाकायचं। आणि सॉरी मैत्रिणींनो, कारण कसं आहे लाडू बनवण्याच्या नांदामध्ये बाकीची रेसिपी मी म्हणजे शूट करायचं विसरली, म्हणजे कॅमेरा ऑन करायचंच विसरले मी, त्यामुळे जेवढं शूट झालं तेवढंच मी तुम्हाला दाखवते, बाकीचं शूट करता नाही आलं मला, त्यामुळे खरंच मनापासून सॉरी। पण मग जेवढी रेसिपी शूट झाली माझ्याने तेवढी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते। आणि आमचे डॉक्टर साहेब पण मला आता हेल्प करू लागत आहे, कारण ते एवढं हेवी असतं ना हे भाजणं, म्हणजे खूप आपलं वाजचं काम नाही आहे ते, त्यामुळे मग ते पण मला हेल्प करतात। तर बघा तूप असं एवढं तूप टाकायचं आणि व्यवस्थित त्याला भाजायचं। आणि बघा डिंक पण तुपातच तळायचा, पण तो मंद गॅसवर तळायचा। जर तुम्ही हाय फ्लेमवर तळला ना तर मग तो आतून कच्चा राहतो आणि बाहेरून फुलतो फक्त, म्हणून लो टू मिडियम हीटवरच डिंक तळून घ्यायचा। आणि बघा आता मधली जी रेसिपी होती ना, हे सगळे ड्राय फ्रूट्स वगैरे सगळं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं, म्हणजे जाडसर होतं, जास्त बारीक नाही केलं। आणि त्यानंतर मग ह्या दोघांनी अशी हेल्प केली मला। आणि सगळे तूप चांगलं पीठ भाजल्यानंतर ना पूर्ण सगळे जे आपण ड्राय फ्रूट्स वगैरे आहेत ना, डिंक वगैरे, खोबरं वगैरे, गूळ वगैरे, सगळं ते एक 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 टाकत जायचे त्या पिठामध्ये। सगळ्यात आधी गूळ टाकायचा, नंतर खोबरं टाकायचं, म्हणजे कसं ते व्यवस्थित भाजलं जातं खोबरं पण आणि गूळ पण वितळतो। गूळ टाकताना एक काळजी घ्यायची की गॅस मिडियमच ठेवायचा आहे। बघा आता हे दोघं पप्पा पण आणि मुलगा पण दोघांनी मला हेल्प केली हां लाडू करण्यासाठी, कारण ते सगळं मटेरियल टाकल्यानंतर ते एवढं हेवी झालं आहे की माझ्या बसचं काम नाही येते सगळं मिक्स करणं, म्हणून त्यांनी मला हेल्प केली। हे बघा सगळं ड्रायफ्रूट्स सगळं मिक्स केलं याच्यामध्ये। आता मस्त लाडू वळून घेतो आम्ही थोडंसं गरम गरम। आता बघा हे जे सगळं मिक्स केलं ना, आता हे पूर्ण असं थोडंसं गार होऊ द्यायचं, जास्त आता सध्या गरम आहे खूप, त्यामुळे थोडंसं गार झाल्यानंतर मग एक 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 लाडू वळून घ्यायचे। कारण कसं आहे खूप गार झालं ना मग ते लाडू वळायला हे होतात, त्रास देतात थोडंसं, त्यामुळे मग गरम असतानाच वळायचे। आणि बघा लाडू मोठे का बनवले माहिती आहे का तुम्हाला? कारण हे नाश्त्यासाठी बनवलेत, त्यामुळे यांचा आकार मोठाच आहे। तर बघा तुम्ही आता आमच्या डॉक्टर साहेबांनी किती मोठा लाडू बनवला आहे, एवढा मोठा बनवलं आहे। आता आमच्या खांद्याची मध्ये मन आहे, एकच खाय आणि तथाच राय अशी गोष्ट मी तो कोणालाही देणार नाही, काय फायदा नाही बोलून ती म्यूट करून टाकते। कारण माझ्या बायकोला उठायच्या आता कंटाळा येणार नाही, माझ्या बायकोला मी झोपू देणार आहे, मी माझ्या लाडू खाऊन निघून जाणार आहे, त्याच्यामुळे मी मोठे लाडू बनवतोय सगळं। म्हणजे नाश्ता करायची गरज नाही, म्हणजे मला सकाळच्या नाश्त्यासाठी बायकोला उठवायची गरज नाही, म्हणजे बायकोच्या मस्का मारावं लागतात। उठ ग बाई, थंडी मस्त एन्जॉय होईल माझी म्हणा, बरोबर? टाका ना हो लाडू, लाडू तर दाखवा तुमचा, बघा किती छान। हा बघू शकता किती सुंदर बनवलेला आहे माझ्या नवऱ्याने सबोशीला, आणि एवढा मोठा बनवलाय छोटा। खरंच एकदा नक्की बनवून बघा हा लाडू, आणि मग मला कमेंटमध्ये सांगा। तुम्ही एकदा बनवाल ना तर परत परत बनवाल, एवढी गॅरंटी आहे, एवढे पौष्टिक आहे ते लाडू। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।
पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. बघू शकतात गाईज येताना आता फोन खराब झालाय आणि हा जाणार आहे बाहेर गावी एज्युकेशनसाठी. आता याला नवीन फोन घ्यायलाच लागेल. दाखव रे कसं झालं मोबाईलची हालत बघू तुझ्या. बघू शकता बघा, दाखव ना पुढे ये ना. पूर्ण स्क्रीनच गेली बघा. बिचारा माझा पोरगा, मोबाईल खराब होऊन गेला त्याचा. बघूया आता आपण पप्पांना सांगू आणि दुसरा घेऊया. आमची सगळी जबाबपुंजी हा घेऊन चाललाय. याला आता भरपूर करोडो रुपये लागणार त्याला आता भरपूर पुढच्या एज्युकेशनसाठी. आणि आता परत त्याच्यामध्ये दुष्काळात 13वा महिना हा मोबाईल खराब झाला. आता याला मोबाईल घेणंच घेणं आहे ना. दाखव बघूया आता याला कुठला मोबाईल घेतो आम्ही. हा बघाल तुम्ही ब्लॉग. थोडा खुश पण आहे कारण मला नवीन मोबाईल भेटला. हो का? तो विचार नाही करत का तू? पप्पांचा विचार नाही करत की पप्पा कसे पैसे जमा करतील? मी मजाक वाटेल 3 वर्ष हा मोबाईल वापरलाय आणि सर्वांच्या समोरची गोष्ट आहे. मी हा मोबाईल कसा वापरलाय त्यांना सर्वांना माहिती. कोणीच नाही बघितलंय तू कसा वापरलाय. तुम्ही तर बघितलाय ना. हा बरोबर आहे, पण मग असं कसं खराब फोन वापरला. मला एक सांग, खरा हा माझ्या आयुष्यातला पहिला फोन होता जो मला भेटला होता नवीन पोरा. आणि हा म्हणजे आता जाऊ द्या, तुम्हाला या फोनची हालत दाखवेल मी. हे बघा, हा असा माझा फोन दिसतोय. ठीक आहे, हे एवढं दिसतंय पण ओपन केल्यावरती स्क्रीन नाही दिसत आहे. आता बघा मी माझा फोन ओपन करतो, तुम्हाला तुमच्या समोर ओपन करतो. हे बघा, हे बघा कसं झालं आहे बघा. आणि हे बघा, हे बघा फोन असा केला. हे बघा तुम्ही बघू शकता डिस्प्ले पूर्ण निघून गेलेला आहे. आणि हा असा फोन मी मागच्या 1 वर्षापासून वापरतो. मजाक पण नाही करत आहे, खरंच 1 वर्षापासून. तुम्ही बघू शकता दादाचा मोबाईल खराब. या मोबाईलने दम तोडून दिली. बापरे, बघ ना किती बोलतो हा. आता माहित पडला मला इतकं बोलतो हा. चल तू अभी खाना खाले पहिले. काहीच बघू शकतो याला इतका मोठा झालाय हा, तरी मम्मीच्या हाताने जेवण करतो. बाशी खिचडी लवर, त्याला ताजी खिचडी नाही आवडत, शेळी खिचडी खातो. बघू शकता तुम्ही, आमची खानदेश स्पेशल बाशी खिचडी बोलतो आम्ही याला. आणि याला तीच आवडते, याला काही ताजी आवडत नाही. त्यामुळे हा खिचडी बनवली की हा दुसऱ्या दिवशीच खातो सकाळी खिचडी. बरोबर, आता संपली खिचडी.